मुख्यमंत्र्यांच्या गुप्त दिल्लीवारी, राज्यात खळबळ उडणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा दिल्लीला जाऊन पहाटे परत आल्याने राजकीय वर्तुळात मोठी उलाढाल होण्याची चर्चा राज्याच्या राजधानीत सुरू असताना आज सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ही दिल्लीला जाणार असून महामंत्री मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीत दाखल झाले. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत महत्त्वाची बैठक घेतली आणि आज सकाळीच ते मुंबईत परतले. हा दौरा इतका गोपनीय आणि तातडीचा होता, यामुळे महायुतीमध्ये काहीतरी मोठे शिजत असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट भविष्यातील भूमिकेबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री मुंबईत परत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी संध्याकाळी 6:45 दिल्लीत पोहोचत आहेत. त्यांची पहिलीच सौजन्य भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती बरंच काही सांगून जात आहे. सुनेत्रा पवार बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. राजकीय वर्तुळातील सर्वात मोठी चर्चा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट विलिनीकरणाची. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौऱ्याच्या केंद्रबिंदू हा विलिनीकरणाचा फॉर्म्युला असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात मित्र पक्षाची याबाबत प्राथमिक चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर आली असून दिल्लीतील हायकमांडकडून त्याला अंतिम मूकसंमती मिळण्याची प्रतीक्षा आहे.